या वर्षीपासून राज्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरण राबवलं जाणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मध्यंतरी चर्चा जी सुरू होती की सीबीएसईचा अभ्यासक्रम हा राज्य शासन किंवा राज्याचं जे शैक्षणिक धोरण आहे त्याच्यामध्ये अंमलात आणलं जाणार आहे. त्यामध्ये काही पुस्तकांमध्ये बदल सुद्धा केला जाणार आहे. पण आणखी एक महत्वाची बातमी त्याच्यामध्ये आहे, ती म्हणजे याच वर्षीपासून हिंदी ही राज्याची तिसरी राज्याच्या शिक्षणाची म्हणजे एसएससी बोर्डाची तिसरी कंपल्सरी भाषा म्हणून लागू केली जाणार आहे. या संपूर्ण मुद्द्यावर बोलण्यासाठी संदीप देशपांडे आपल्याबरोबर, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. संदीपजी, आतापर्यंत तिसरी भाषा ही ऐच्छिक असायची, परंतु आता असं कळतंय की याच वर्षीपासून तिसरी भाषा ही हिंदी ही कंपल्सरी केली जाणार आहे. तर मला असं वाटतं मुळात हे धोरणच चुकीचं आहे. याचं कारण असं, माझं स्वतःचं शिक्षण हे सीबीएसई माध्यमातून झालेलं आहे. माझं 5वी ते 10वीचं शिक्षण कर्नाटकमधनं झालेलं आहे. तर त्याही वेळेला इंग्रजी ही अनिवार्य होती, म्हणजे ऑफकोर्स ते इंग्लिश मिडियममध्ये होतं म्हणून. पण सेकंड लँग्वेज म्हणून तुम्हाला ऑप्शन होता हिंदी घ्या किंवा कन्नड घ्या. हे मुळात सीबीएसईचं धोरण होतं. ते बदलून आता जाणीवपूर्वक हिंदी भाषा ही जी सक्तीची करतायत, मला असं वाटतं हे धोरण चुकीचं आहे. तुम्हाला 2 भाषा सक्तीच्या असू शकतात. एक तुम्ही ज्या माध्यमातून शिकता आहात ती भाषा, आणि दुसरी इथली महाराष्ट्रात असेल तर मराठी, कर्नाटकमध्ये असेल तर कन्नड, गुजरातमध्ये असेल तर गुजराती, आणि उत्तर प्रदेशमध्ये असेल तर हिंदी. त्यामुळे ज्या 22 भाषांना मान्यता मिळालेली आहे त्या 22 भाषांपैकी एक भाषा हिंदी आहे. ही राज्यभाषा नाही, ही नॅशनल लँग्वेज नाही. त्यामुळे मला असं वाटतं अशा पद्धतीचं सक्ती करणं, हे जे भाषावार प्रांतरचना झालेली आहे भारताच्या स्वातंत्र्यानंतर, त्या भाषावार प्रांतरचनेच्या सूत्राला हरताळ फासण्याचं काम हे शैक्षणिक धोरण करतंय. या शैक्षणिक धोरणाला म्हणजे आता जे राज्य शासनानं आधीच अंगीकृत केलेलं आहे किंवा आपण लागू करणार असं जाहीर केलेलं आहे, इतर राज्यांनी मात्र त्याला नकार दिलेला आहे. आपल्या शेजारची जी राज्य आहे त्यापैकी काही राज्यांनी त्याला नकार दिलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही केंद्र शासन जे लागू करत आहे तो अभ्यासक्रम आम्ही मान्य करणार नाही, कारण त्यामध्ये आमच्या राज्याचा इतिहास, आमच्या राज्यातल्या महापुरुषांचा इतिहास हा योग्य पद्धतीने येणार नाही. मुळातच असं आहे की ठीक आहे, सीबीएसई ज्यांना घ्यायचं ऑप्शनल त्यांनी घ्यावं, पण मुळात मराठी भाषा ही अनिवार्य असली पाहिजे. हिंदीची सक्ती होता कामा नये, कारण 22 भाषांपैकी एक भाषा हिंदी आहे. जर तुम्ही भाषावार प्रांतरचना केलेली आहे तर प्रत्येक राज्याची एक भाषा आहे. जर मला शिकायचीच आहे, उद्या मला गुजराती शिकायची असेल, उद्या मला कन्नड शिकायची असेल, मला तामिळ शिकायची असेल, तर मी हिंदीच का शिकावी? तुम्ही तिसरी भाषा सक्तीची करू नका, त्याच्यात चॉईस द्या तुम्ही की तुम्हाला ह्या देशातल्या अन्य कुठल्या राज्याची भाषा शिकायची असेल तर तुम्ही शिकू शकता. हिंदीच का? कारण हिंदी ही काही कुठली आपल्या देशाची भाषा नाहीये. आपल्या देशामध्ये 22 भाषांना आपण मान्यता दिली, त्यापैकी एक हिंदी भाषा आहे. त्यामुळे मला ह्या 22 भाषापैकी एक भाषा शिकायचा चॉईस असला पाहिजे, हे आमचं ठाम मत आहे. असं करून हिंदी लादण्याचा प्रयत्न केला जातोय का? विशेषतः दाक्षिणात्य राज्य जी हिंदीला विरोध करतात, प्रामुख्यानं त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर हिंदीला विरोध दिसून येतो. दाक्षिणात्य राज्य का? उद्या एखाद्या नुसतं दाक्षिणात्य राज्य का? उद्या पंजाबमध्ये गुरुमुखी भाषा शिकली पाहिजे ना त्यांनी. त्यांना काय हिंदी तुम्ही कंपल्सरी करताय? याच्यात दाक्षिणात्य आणि उत्तर असा काही भेदभाव नाहीये. प्रत्येक राज्याची भाषा अस्मिता आहे. बंगाल आहे, बंगालमध्ये काय हिंदी शिकावं मी? बंगालमध्ये मी बंगाली शिकीन जर मी तिथे राहतोय तर. महाराष्ट्रात मी मराठी शिकेन, गुजरातमध्ये मी गुजराती शिकेन. तुम्ही हिंदी का? मग जर भाषावार प्रांतरचना झालेली आहे तर ती एका राज्याची भाषा तुम्ही सगळ्या राज्यांना अनिवार्य का करताय, हा आमचा विषय आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या 2-3 ज्या स्टेट आहेत त्याची भाषा आहे ना ही तुम्ही सगळ्या राज्यांना अनिवार्य का करताय? परंतु आता 3 भाषा आहेत, 3 भाषांपैकी एक भाषा तुमचं माध्यम असतं, दुसरं तुम्ही ज्या राज्यात राहत असता त्या राज्याची जी मातृभाषा आहे ती कंपल्सरी आहे. त्यामुळे तिसरी भाषा ही ऐच्छिक असली पाहिजे. माझ्या मते द्विभाषा सूत्र आपण इतके दिवस अनुभवतोय, चालवतोय. मग द्विभाषेवरनं मुलांना कशाला डोक्यावर, तुमच्या राजकारणासाठी तुम्ही मुलांच्या डोक्यावर कशाला भार वाढवताय तिसऱ्या भाषेचा? त्यांना ती भाषा अनिवार्य करून त्यांचा अभ्यास कशाला वाढवताय? आणि असं काय मोठं साहित्य आहे की ती भाषा शिकलीच पाहिजे त्याच्यामध्ये?
परंतु यातून आता एक नवीन वाद निर्माण होईल असं वाटतंय तुम्हाला, ज्या पद्धतीनं हे अनिवार्य करण्यात आलंय? नाही, मला असं वाटतं प्रत्येक राज्यांनी, मग ते कुठलेही असो, तुम्हाला एका राज्याची भाषा दुसऱ्या राज्याला तुम्हाला अनिवार्य करता येणार नाही. कारण ही काही आपली ज्याला आपण म्हणतो नॅशनल लँग्वेज, ती काही नॅशनल लँग्वेज नाही हिंदी. ज्या 22 भाषा आहेत भारताच्या, त्या 22 भाषापैकी एक भाषा हिंदी आहे. त्यामुळे एका राज्याची भाषा दुसऱ्या राज्याला तुम्हाला अनिवार्य करता येणार नाही. मुंबईसारखे जे कॉस्मोपॉलिटन शहर आहेत, या शहरांमध्ये इंग्रजी, त्या भागातली भाषा आणि त्याचबरोबर हिंदी मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. उदाहरणार्थ आपण मुंबईच घेऊया, मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंदी भाषा बोलली जातेच. अशा वेळेला मराठीचा मुद्दा घेऊन मनसे जेव्हा आंदोलन करते, तेव्हा मनसेवर अनेक वेळेला टीका सुद्धा होताना दिसते. आता अशा पद्धतीनं जर हिंदी ही भाषा लादली जात असेल तर त्याला महाराष्ट्रात, मुंबईतही विरोध होईल? करायला पाहिजे, निश्चितपणे करायला पाहिजे. तुम्ही दुसऱ्या राज्याची भाषा आम्ही या राज्यात अनिवार्य करणं हेच मुळात चुकीचं आहे. मी पुन्हा एकदा तोच मुद्दा सांगतोय, जो तुम्ही प्लीज लक्षात घ्या, की हिंदी आपली देशाची भाषा नाही. हिंदी 22 भाषांपैकी एक भाषा आहे. त्यामुळे ती एका राज्याची भाषा दुसऱ्या राज्यात तुम्ही कंपल्सरी शिका असं कंपल्शन केलं जाऊ शकत नाही. मनसेला आंदोलन उभारावं लागेल असं वाटतंय? नाही, या संदर्भातला निर्णय राजसाहेब घेतील, पण जी पक्षाची भूमिका आहे ती तुम्हाला मी सांगतोय. धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते संदीप देशपांडे, ज्यांनी या ठिकाणी भूमिका आपली स्पष्ट केलेली आहे की तिसरी भाषा ही ऐच्छिक असावी. त्या राज्याची भाषा, त्या माध्यमाची भाषा या आधीच अनिवार्य भाषा आहे, त्यामुळे तिसरी भाषा ही ऐच्छिकच असावी. पूर्वीचंच धोरण या दृष्टीनं योग्य होतं. याबद्दल मनसे आंदोलन उभारेल का, याचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेतील. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.